दक्षिण मुंबईमध्ये 16 आणि 17 एप्रिलला पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पुन्हा एकदा मुंबईमध्ये पाणी कपाती होते। खरं तर महानगरपालिकेने दक्षिण मुंबईतील अनेक भागांमध्ये 16 आणि 17 एप्रिलला 18 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। शिवडी येथील जलवाहिनीवर तांत्रिक काम आणि बटरफ्लाय वॉल बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय आणि त्यामुळेच पाणी कपात निर्णय लागू करण्यात आलाय। शिवडी परिसरातील टनल भंडारवर टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर रोड इथे 1500 मिमी व्यासाचे बटरफ्लाय वॉल बसवण्यात येत आहेत। हे काम जलपुरवठा व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी करण्यात येत आहे। दरम्यान 16 एप्रिलला सकाळी 10 ते 17 एप्रिलला पहाटे 4 या वेळेमध्ये हे काम चालू राहणार आहे आणि त्यामुळे या काळामध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील। या पाणी कपातीचा परिणाम मुंबईतील ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागांतील अनेक भागांवर होणार आहे। दरम्यान या ठिकाणी सीएसएमटी परिसर, आरबीआय, नौदल डॉकयार्ड, उमरखाडी, वाडी बंदर, डॉकयार्ड रोड, त्यासोबतच काळा चौकी, परळ, लालबाग, हिंदमाता, नागपाडा, भायखळा, कामाटीपुरा आणि आसपासच्या भागांवर याचा परिणाम होणार आहे आणि या ठिकाणी ही पाणी कपाती आहे। दरम्यान महानगरपालिकेने नागरिकांना या काळामध्ये आधीच पाणी साठवून ठेवण्याचं आवाहन केलंय। पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केलंय। अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा राहू शकतो, त्यामुळे नागरिकांनी कृपया पाणी आधीच साठवून ठेवा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करा। दक्षिण मुंबईतील मोठ्या लोकसंख्येला हा तात्पुरत्या पाणी कपातीचा फटका बसणार आहे। बटरफ्लाय वॉल बसवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा अधिक सुरळीत होईल असं देखील म्हटलं जात आहे। मात्र या वेळेमध्ये नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं।